अभिनेता सैफ अली खान यांच्यावरती हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातनं अटक केलेली आहे। आपण सध्या हिरांदानी इस्टेट याच भागात आहोत आणि याच ठिकाणी तो एका नामांकित तारांकित हॉटेलमध्ये हाऊसकीपिंग म्हणून काम करायचा। 2 महिने त्यांनी हाऊसकीपिंगचं या हॉटेलमध्ये हिरांदानी इस्टेटमध्ये असलेल्या एका परिसरामधील हे हॉटेल आहे आणि याच ठिकाणी त्यांनी 2 महिने काम केले। हाऊसकीपिंग हा काम करायचा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती या ठिकाणी त्याला ठेवण्यात आल्याची माहिती या ठिकाणी प्राथमिक त्यांच्या मॅनेजरने दिलेली आहे आणि याच हॉटेलमध्ये गेल्या 2 महिन्यापासून तो काम करत असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। पोलिसांनी देखील काल या ठिकाणी मॅनेजर असतील स्टाफ असेल यांच्याची विचारपूस केली। त्यानुसार त्याला पाहायला गेलं तर त्याचा स्वभाव हा त्या पद्धतीचा ज्या पद्धतीने पाहिजे तसा आज आरोपीने हत्या केली तसा त्या प्रकारचा हा उग्र असा स्वभाव त्याचा नव्हता। त्यामुळे या ठिकाणी तो साधा सिंपल वागायचा असं देखील मॅनेजरने सांगितलेलं आहे। त्यामुळे नक्कीच मोहम्मद शरीफ हा बांगलादेशवरून आलेला हा आरोपी होता। त्याचं नाव त्यांनी विजय दास या ठिकाणी वापरण्यात आलं होतं। त्याचा आधार कार्ड देखील या ठिकाणी थर्ड पार्टी असेल त्या एजन्सीकडे दिल्यानंतर त्यांनी देखील हॉटेल मालकांनी देखील आणि मॅनेजरने देखील चेक केलं होतं। विजय दास अशा नाव आरोपीचं असून त्याला सध्या मुंबई पोलिसांनी अटक केली असून पुढची विचारपूस सर्व करत आहे। सैफ अली खान यांच्यावरती ज्या पद्धतीने हल्ला झाला त्या हल्ल्यामागे त्यांनी हत्याराचे चाकू वापरण्यात आलं होतं आणि एक लाकूड वापरण्यात होतं। त्यापैकी इजा झाली होती सैफ अली खानच्या मणक्याला आणि पाठीवरती। त्यामुळे नक्कीच आता सैफ अली खानची प्रकृती सुधारणा होत असली तरी मात्र दुसरीकडे हा हल्ला जो तो कशाप्रकारे काय कारणास्तव केला हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र त्यांनी 1 कोटीची खंडणीची देखील या ठिकाणी मागणी केली होती। त्यामुळे नक्कीच एकंदरीत त्याचा उद्दिष्ट काय होता आणि त्या पद्धतीने बांगलादेशमधून तो या मुंबईत आला होता। गेल्या काही महिन्यापासून तो मुंबईत ह्या अनेक ठिकाणी वावरत होता। त्यानंतर ह्या हॉटेलमध्ये देखील त्यांनी काम केलं। हाऊसकीपिंगचं काम केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी डिसेंबरच्या महिन्यामध्ये देखील काम कॉन्ट्रॅक्टर्सकडनं या ठिकाणी काढून टाकण्यात आलं होतं। त्यामुळे नक्कीच आता संशयाची निर्माण होते की या आरोपीने कशाप्रकारे कशा कारणास्तव हा हल्ला केला होता याचा तपास जो आहे तो मुंबई पोलीस करत आहे। आज न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर पोलीस कोठडीची देखील मागणी पोलीस करण्यात आहे। मात्र पाहायला गेलं तर असे प्रकारचे बांगलादेशी असल्याचं देखील समोर आल्यामुळे तो नाव चेंज करून अनेक ठिकाणी वावरत असल्याची देखील माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर आता मुंबई पोलीस या ठिकाणी आता पोलीस कस्टडी कशी मागते आणि त्याचा तपास पुढे कसा करते, आरोपीने कशा कारणास्तव आणि काय कारणास्तव हा हल्ला केला हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।